नमस्कार मंडळी, आज 17 डिसेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायली घरी जाण्यासाठी निघालेले असतात. चल सिनियर, मी येतो. प्रतिमा काकू तेवढ्यातच डब्बा आणून देते. सायली, हा डब्बा घे. अस्मिताला सांग हे घाण घे, मी स्पेशल तिच्यासाठी बनवले. आणि बाकी सगळ्यांनाही. नक्की. सुमन काकू कुठे? अगं, तिच्या खोलीत असेल. सायली सुमनला आवाज देते, सुमन काकू. सुमन मात्र तिच्या रूममध्ये रडत असते. नागराजने तिला कल्ला केला होता. ती कशी तरी तिचे डोळे पुसते आणि उठून खाली येते. निघालात का तुम्ही? गाडग्यांचा डब्बा घेतला का ग? हो. हा काय? रविराज सुमनला म्हणतो. सुमन, अगं तू तिथे का उभी आहेस? ते दोघं निघाले, तू खाली ये ना. सुमनचा चेहरा अस्वस्थ असतो. सुमन काकू, काय झालंय? तुमचा चेहरा असा का पडलाय? काही घडलंय का? अगं, डोकं माझं जरा दुखत होतं ना, म्हणून त्रास होत आहे. बरं, काळजी घ्या, येते मी. सायली सुमनला म्हणते. अर्जुन सायली तिथून निघून जातात. प्रतिमा काकू भाजी निवडत असते आणि सुमन तांदूळ निवडत असते. नागराज बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. मी जरा बाहेर जाऊन येतो दादा. थांब नागराज. अरे लगेच येतो असं म्हणालो होतो मी. थांब. तासाभरात जाऊन येणार आहेस की 2 दिवसांनी? कारण तू आम्हाला सांगून जातोयस हे सुद्धा आमच्यावर उपकारच समजायचे. तुला कधीही कुठेही न सांगता सांगून जायची सवयच लागली आहे तुला. 2 दिवस सुमन आणि मी तुला कॉल करत होतो. आमचे कॉल घेण्याची गरजही नाही वाटली तुला? तसं काही नाही आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम माझ्या मोबाईलचा झाला होता. डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला आणि त्यात बॅटरी पण डाऊन झाली. त्यामुळे आलेले कॉलही दिसत नव्हते, मिस कॉलही दिसत नव्हते. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. रविराज नागराजला जाब विचारतो. बायकोला न सांगता 2 दिवस घराबाहेर राहण्याचं कारण काय नागराज? तिच्याकडे बघू नको. ती कधीच तुझी तक्रार करत नाही. ॲक्च्युली मीच तिला फोन करणार होतो, पण तिकडे जरा रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून नाही करता आला कॉल. तिकडे म्हणजे कुठे? वाशीला. माझा मित्र आहे सुभाष वसनकर. त्याची आई 82-83 वर्षाची आहे. त्या बाथरूममध्ये घसरून पडल्या होत्या. तो खूप घाबरला होता. त्याने मला विचारलं, तू येऊ शकतोस का मदतीला? मग मी लगेच गेलो त्यांच्याकडे. मग काकूला ॲडमिट करावं लागलं. कमरेची सर्जरी, गुडघ्याची सर्जरी, बरेच भानगडी होत्या. त्यात फोन करायचं राहून गेलं. खरं तर जाण्यापूर्वी तू घरात सांगून जायला होतं. घरात काय, बायकोकडे काय, तुला लक्ष द्यायला तर वेळच नाही आहे. जेव्हा जेव्हा तू मीटिंगला मी जातोय म्हणून असं सांगून जायचा, तेव्हा तुझा कुठलाही कामधंदाही सुरू नाही आहे हे मला माहीत असून सुद्धा मी कधी तुला प्रश्न विचारलाय का? मी कुठलेही प्रश्न विचारत नाही याचा गैरफायदा घेतोस तू. आता मी एकच तुला प्रश्न विचारतो, त्याचं खरं खरं उत्तर हवंय नागराज. मी नेहमीच खरं बोलतो. तुझ्याशी खोटं बोलायची हिंमतच नाही आहे माझी. रविराज मात्र नागराजचं काहीच ऐकून घेत नाही. रविराज सरळ नागराजला विचारतो, महिपत शिकरे बरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे की नाही? तेव्हा नागराजला आठवतं की मागेही एकदा रविराजने त्याला महिपत शिकरेबद्दल विचारलं होतं की महिपत शिकरे बरोबर तुझे संबंध आहेत का? अजिबात नाही. तुला काहीतरी विचारतोय नागराज. महिपत शिकरेशी माझा काहीही संबंध नाही आहे. मला जेव्हा कळलं की तो फ्रॉड आहे तेव्हापासून मी त्याच्याशी मैत्री ठेवलीच नाही, तोडून टाकली. महिपत शिकरेबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्यात. अर्थात ते तुला माहीत असेल याची काही शक्यताच नाही आहे. मुळात तू घरात नसतोस. नागराज लगेच विचारतो, त्या महिपतविषयी काय कळलंय? आमचा ॲक्सिडेंट महिपत शिकरेनेच घडून आणला होता. त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी पैसे महिपत शिकरेनेच दिले होते. रविराज सगळं सांगायला लागतो की त्याने सगळं महिपतनेच मान्य केलं की हा ॲक्सिडेंट मी घडून आणला होता. हे सगळं ऐकताना नागराजला मात्र घाम येतो. हे सगळं खूपच हॉरेबल आहे दादा.
हे सगळं ऐकून तुला आता समजलंच असेल मैपत शिकरे किती कारस्थानी आहे. त्याच्यापासून दूर राहा. 22 वर्षापूर्वी त्याने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने माझ्या कुटुंबाला जर काही केलं तर मला चालणार नाहीये. आणि त्याच्यामुळे जर माझ्या कुटुंबाला कुठलाही धोका निर्माण झाला आणि त्यावेळेस जर तू त्याच्या आसपास असला तर सर्वात आधी मी तुला जबाबदार ठरवणार. सचिन साक्षीला बोलण्यासाठी बाहेर येतो. हां हॅलो सॅम, तुझा आवाज असा काय येतोय? काय झालं? कुठे आहेस तू? मी ऑफिसच्या कामात अडकलोय. ते HR डिपार्टमेंट आहेत ना, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तो सॉर्ट आऊट करतोय. ते झालं की येतोच मी. इतके फोन का नाही उचलले? अगं सॅम, मी सांगितलं ना तुला, सरांबरोबर मीटिंगमध्ये होतो. चालू असताना तुझे कॉल कसं घेणार मी? आणि तू का पॅनिक होतीयस? कुठे जाणार आहे तेच तर कळत नाहीये मला. सचिन, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस? नॉट ॲट ऑल सॅम, आय एम ओपन लुकिंग इन फ्रंट ऑफ यू. तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये, तुझी शपथ. मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे सचिन, पण आता मला या सगळ्याची खूप भीती वाटतीये. आता. आय रिअली विश दॅट मी तुझ्या जवळ तिथे असायला हवं होतं. हे बघ, तुला तुझ्या अण्णांशी कॉन्टॅक्ट होत नाहीये ना, म्हणून तू एवढी काळजीत आहेस. आपण दोघं जेव्हा एकमेकांबरोबर आहोत तेव्हा काहीच वाईट घडणार नाहीये सॅम. बिलीव्ह मी. शांत हो. ओके. असं म्हणून सचिन फोन ठेवून टाकतो. नागराज महिपतला भेटायसाठी येतो. महिपत, महिपत, जागा आहेस का? खायला आणलंय तुझ्यासाठी, बघितलं का? प्रियाने महिपतला पुन्हा एकदा बेशुद्ध केलं की काय? नागराज, हां भूक लागली ना, म्हणूनच घेऊन आलो तुझ्यासाठी खायला. हे बघ वडापाव. गुंगीत आहेस, खाता येईल का? नागराज तिथला ग्लास उचलतो आणि त्याच्या डोळ्यावर पाणी शिपडतो. बघ आता मी तुझी गाठ सोडतोय. प्रियाने नसेल दिलं ना रे तुला खायला. अरे किती कामचोर पोरगी आहे ती. माझ्या डोक्यात काय होतं माहितीये? सुमनला सांगून तुझ्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी घेऊन यायची. पण कसं सांगणार? नाही सांगता येत ना महिपतला पुरणपोळी खायची आहे. शेवटी आपण मित्र आहोत ना एकमेकांचे. महिपतची गाठ सुटून झाल्यानंतर महिपतने त्याच्या गळ्याला घट्ट पकडले. एकाच हाताने महिपत नागराजवर वार करतो आता. महिपत सोड. महिपत शिकरे, का बांधून ठेवणार तुम्ही नागराज शेठ? तुमची पित्तळ जरी खाल्ली ना नागराज शेठ, तरी मला हात नाही लावू शकणार. आज तुम्ही संपले नागराज शेठ. 113%. नागराज खाली पडतो. महिपत तिथला वडापाव घेतो आणि खातो. अर्जुन सायली घरी आलेले असतात. अरे सचिन, आज खूप बिझी दिसतोयस. सायली कल्पनाला विचारते, आई अस्मिताताई कुठे आहेत? अगं तिच्या खोलीत आहे. अगं मी तिला म्हटलं आमच्याबरोबर जरा ये, गप्पा मार, तर ती ऐकतच नाहीये. प्रताप सायलीला म्हणतो, तिची भांडणं झालेत ना तेव्हापासून तिचा मूडच नाहीये. सायली प्रतापला तेव्हा म्हणते, मी काय म्हणते बाबा, अहो तुम्ही सचिन भाऊजींशी जाऊन बोला. आई, आपण जाऊन अस्मिताताईंशी बोलूया. कल्पना खिडकीतून अस्मिताला बघते. अस्मिताला असं तोंड पाडून बसलेलं कधीच बघितलेलं नाहीये ग. सचिन कातावल्यापासून ती मोकळ्यापणे हसलीच नाहीये. सायली कल्पनाला म्हणते, चला आज जाऊ आपण. हे काय अस्मिताताई, तुम्ही असे का तोंड पाडून बसलायत? नुसतं बसल्याने शरीराचं नुकसान होतं जेवढं साखर खाल्ल्याने होतं. कल्पनाही अस्मिताला म्हणते, आणि अस्मिता, गर्भसंस्काराची वेळ चुकून चालणार नाही हं. ते आपण असं करायचं, खाली जाऊन गवतावर थांबूयात आणि पुन्हा आजीला व्हिडिओ कॉल करूयात. नाही नको, मला न दमायला झालंय. आणि सचिनला जर विचारलं की तू वॉकला येणार आहे का, तर तो येणार आहे का? कदाचित सचिन भाऊजी तुम्ही त्यांना म्हणाल वॉकला ये, याची वाट बघत असतील. पूर्वीनं काही झालं तर सॉरी म्हणायचा, आता तर बोलायला सुद्धा आला नाही. अस्मिता, अगं सगळे नवरे असेच असतात. तुझे डॅड चिडलेत ना तर 2-2 दिवस बोलत नाही माझ्याशी. आणि तुमचा भाऊ पण काय कमी नाही आहे हं. एरवी माझ्याशी गोड गोड बोलतील, पण एकदा का चिडले ना तर काहीही बोलणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का अस्मिताताई, नवऱ्याशी भांडणं करणं ही एक वेगळीच मज्जा असते.
कधी कधी तर कारण नसतानाही मी पुढाकार घेऊन भांडते त्यांच्याशी. तुमचं भांडण पण गोड असतं ग, कारण तुझा नवरा घरापेक्षा बाहेर जास्त लक्ष देत नाही सायली. हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणजे म्हणजे आई, सायली हा विषय टाळण्याचा प्रयत्न करते. सचिन भाऊजींच्या कामाबद्दल बोलतायत त्या. मी ना जरा आडवी होते, आपण वॉकला नंतर जाऊया. बरं झोप तू, पण हे बघ बाळा, आता मनात कुठलेही निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत. अस्मिता ताई, तुम्हाला छान शांत गाणे लावून देऊत का? अस्मिताला झोप लागते. अर्जुन प्रतापही सचिन जवळ जातात. अर्जुन सचिनला म्हणतो, तू बिझी आहेस का? अरे हो जरा, फोरोडाच्या ब्रांचला मेल करतोय. सचिन, तुझं एवढं काम झालं की आपण बोलूयात का? ॲक्च्युली माझं काम व्हायला वेळ लागणार आहे डॅड. पण मला माहीत आहे तुम्हाला नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे ते. हो ना. सचिन, माझं ऐक. तुमचं हे जे काही भांडण सुरू आहे ना, ते मिटवा आता. अरे आता या अवस्थेत अस्मिताला आणखीन स्ट्रेस नको आहे. मी तिला स्ट्रेस देतच नाही आहे डॅड. ती उगाचच नवीन नवीन सिच्युएशन निर्माण करून उगाचच स्वतःला त्रास करून घेते. आणि जर मी तिला सांगायचा प्रयत्न केला तर ती माझं ऐकतच नाही. नाही नाही सचिन, आमचं हे म्हणणं नाही आहे. अस्मिताताई बरोबर आहे, पण कसं आहे, तुमचं भांडण झाल्यापासून ती जरा जास्त डिस्टर्ब आहे. आणि सचिन, काहीही झालं ना तरी परकी बाजू आपल्यालाच घ्यावी लागेल. ती वेळ घ्यायची अशी डॅड. तिची अशी तक्रार आहे की मी बाहेर असताना तिचे कॉल घेत नाही, पण जेव्हा मी तिचा पहिला कॉल घेतो त्यानंतर ती मला सतत 10-15 मिनटं कॉल करतच राहते. हे तिने तुम्हाला सांगितलंय का? मग मी माझे कामं बाजूला ठेवून तिचे 50-60 कॉल दिवसाला घेत राहायचे का? ॲक्च्युली तिची जी सरप्राईज पार्टी होती त्यावेळेस मला चेन्नईहून लगेच निघायला लागलं, पण त्यावेळी मला किती प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील. पण ही म्हणते की मला अचानक तिकडची फ्लाईटच कशी काय मिळाली. म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की मी पनवेलमध्येच होतो. इतकं टोकाचं खोटं कोणी बोलू शकतं का डॅड? प्रताप तेव्हा सचिनला म्हणतो, सचिन अरे तू खोटं बोलू शकतो असं आमचं म्हणणं नाही. डॅड, मी प्रयत्न केलाय न चिडण्याचा. अस्मी आमच्या इथे राहत नाही आहे, त्यामुळे सुद्धा आई दुखावल्या गेली आहे. तेव्हा मी तिला समजावलं की अस्मीला जिथे कम्फर्टेबल असेल तिथे तिला राहू दे. अर्जुन सचिनला म्हणतो, थँक्यू सो मच फॉर दॅट. फक्त मी काय म्हणतो, थोडे काही दिवस पेशन्स ठेव अस्मितासोबत. आणि सचिन, एकदा का आमचं नातवंड घरात आलं ना की तुम्ही दोघंही त्यात इतके रमून जाल की या अशा तक्रारी उरणारच नाही. आय ऑल्सो होप डॅड. पण डॅड, अस्मीच्या बाबतीत मी जास्तच पेशंट ठेवेल. मला सुद्धा तिला कुठलाही त्रास नको व्हायला हवाय. ग्रेट, आम्हाला सुद्धा तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. सायली अर्जुनला विचारते, काय हो सचिन भाऊजींशी बोलला का तुम्ही? हो हो बोललो त्याच्याशी. तो पण जरा अपसेटच होता. अस्मिताताईची सिच्युएशन पाहून तो समजून घेणार एवढा स्मार्ट आहेस. बट डोंट वरी, तो लवकरच शांत होईल. अस्मिताताई उठेल. बरं, आता सगळं आवरून झालंय, आता झोपूयात आपण. सायली अर्जुनकडे बघते, सगळं आवरून झालंय? पुढे फाईल ठेवलेल्या असतात. अर्जुन हसतो, मानलं पाहिजे बायको तुला खरंच. डोळ्यांनी सगळं स्कॅन करतेस तू. समोर असा पसारा पडलेला असताना मशीनची गरज नसते. बायकोची नजर पुरेशी आहे. वा वा, टास टास. वकील साहेबांकडे उत्तरं मात्र लगेच तयार असतात. हो, कारण आमच्या वकिलीनबाई जास्तच हुशार आहेत. चला झोपूयात आता. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात प्रतिमा नागराजला म्हणते, जर तुम्ही रात्री न सांगता आम्हाला कुणालाही घराबाहेर पडलात तर दुसऱ्या दिवशी घरात येऊ नका. सुमन नागराजला म्हणते, तुम्हाला दादा इतकं ओरडले तरी तुम्ही पुन्हा घराबाहेरच होता. महिपतला भेटायला गेला होतात ना? सायली अर्जुनला म्हणते, जो ट्रक बाबू चालवत होता त्याचा मालक तर कोणीतरी वेगळाच असणार ना? 22 वर्षानंतर परत काय इन्क्वायरी करायची आहेत? कारण तेव्हा पोलिसांना ते गोष्टी मिळाल्या नसतील जे आत्ता आपल्याला माहीत आहे.
तो ट्रकचा मालक सापडल्यानंतर त्याला आपण विचारू शकतो की मैपतला कोणी सुपारी दिली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.